गई इंदिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाना सन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, विसमतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा बघतो आहे आणि आमचं प्रकरण सुरू आहे जीव समासांचं. जीवाला कशा कशा भेद प्रभेदांच्या माध्यमातून जीवांचं वर्गीकरण आम्ही करू शकतो आणि कशा तऱ्हेने कोणकोणत्या बेसिसवर आम्ही संग्रह करू शकतो, एकत्रित करू शकतो, या गोष्टींचा उहापोह समासांमध्ये आपल्याला केलेला दिसतो आहे. आणि समासांच्या बाबतीत आपण बघितलं की अनेक तऱ्हेने समासांचं वर्गीकरण केलेलं आहे. 57 भेदांच्या अपेक्षेने केलं, 38, 19, 14, 98 किंवा 406 अशा तऱ्हेने जीव समासाचे अनेक भेद प्रभेद आपल्याला दाखविले. पण आपण या ठिकाणी 19 जीव समासांच्या माध्यमातून आमची चर्चा बघतो आहे आणि आजचा आमचा प्रश्न सुरू आहे. 13 नंबरचा प्रश्न सुरू आहे. किस जीव समास में आश्रव के कितने प्रत्यय होते हैं. आता जीव समासाच्या माध्यमातून आम्हाला आश्रवाचे प्रत्यय लावायचे आहे. आश्रवाचे एकूण 57 भेद आहे आणि या 57 भेदांपैकी कोणत्या जीव समासामध्ये किती तऱ्हेचे आश्रवाचे प्रत्यय राहतील याचा विचार करायचा आहे. हा विचार करत असताना पहिल्यांदा तर आम्हाला एकेंद्रिय संबंधी 14 जीव समास जर आम्ही बघितले तर एकेंद्रिय संबंधी बघत असताना 5 मिथ्यात्व तर त्यांच्या जीवनात आहेच आहे, पण अविरतीमध्ये मात्र कमी होणार आहे. अविरती आम्हाला कमी करावे लागणार आहे. त्यांना एकच इंद्रिय असल्यामुळे एका इंद्रियाच्या विषयांचा ते त्याग घेत नाही. बाकीची इंद्रियच नाही आहे, पण त्या षटकायिक जीवाच्या विराधनेचा मात्र, कारण एकेंद्रियाच्या हातून देखील कोणत्याही प्राण्यांची हिंसा संभवनीय आहे आणि त्या दृष्टीने त्यांना त्याचा दोष पण लागणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी अविरती लावत असताना 6 आणि +1 7 अशा 7 तऱ्हेच्या अविरती एकेंद्रिय जीवाला लावाव्या लागतात. आता प्रश्न आमच्या समोर कधी कधी येईल की एकेंद्रिय जीव कोणती हिंसा करतात, उलट ते आमच्यावर उपकार करतात. वनस्पतींचा आमच्यावर उपकार आहे, अग्नीचा आमच्यावर उपकार आहे, किंवा जल, पृथ्वी या सगळ्या प्राण्यांचा उलट जीवावर उपकार आहे. आणि ते जीवाची विराधना, रसकायिक जीवाची विराधना करू शकतात का, असाही प्रश्न आमच्या मनात येऊ शकतो. याचं उत्तर काय राहील किंवा आपण काय गेस करू. तर एकेंद्रिय जीवाच्या माध्यमातून देखील रसकायिक जीवाची विराधना होणं संभवनीय आहे. समजा पूर आला तर पुरामध्ये कितीतरी जीवांची विराधना झालेली आहे. नंतर दावानल असेल म्हणजे वन जळत असेल, प्रबंधन म्हणजे अतिशय वेगाचा वारा वाहत असेल, वनस्पतींच्या माध्यमातून देखील रसकायिक जीवाची विराधना संभवू शकते. आणि म्हणून या 6 प्रकारच्या अविरती त्यांच्या जीवनात आहे. पण एकच इंद्रिय असल्यामुळे त्या एक इंद्रियाचा ते त्यागच म्हणजे करत नाही किंवा करूही शकत नाही, आणि बाकीची इंद्रिय नसल्यामुळे त्यांच्या त्यागाचा प्रश्न नाही. अशा तऱ्हेने ह्या 7 अविरती. कषायांच्या बाबतीत बघितलं त्यांना 2 वेद कमीच आहे,
म्हणजे 23 प्रकारचे कषाय त्यांना राहतील. आणि योगाच्या बाबतीत बघितलं तर त्यांना औदारिक कायोग राहील. अशा तऱ्हेने त्यांना एकूण 38 आश्रवाचे प्रत्यय राहतील 14 जीव समासांमध्ये. 5 मिथ्यात्व, 7 अविरती, 23 कषाय आणि 3 योग. आता द्विनिंद्रिय संबंधी जर आम्हाला बघायचं असेल तर वरच्या 38 मध्ये आम्हाला एक योग वाढवावा लागेल, अनुभय वचन योग, आणि एक इंद्रिय वाढवावं लागेल. अशा तऱ्हेने 40 झाल्या. 3 इंद्रिय जीवांना 41, चतुरेंद्रिय जीवांना 42, असंज्ञी जीवांना 45. या ठिकाणी त्यांना 12 प्रकारच्या अविरती आल्या, 25 कषाय आले. जे वेद कमी केले होते आतापर्यंत हे वेद त्या ठिकाणी ऍड झाले. आणि योग मात्र अजूनही असंज्ञी अवस्थेत देखील अनुभय वचन योगच त्या ठिकाणी एकच वचनाचा योग राहणार आहे. आणि संज्ञी पंचेंद्रिय जीवांना 57 प्रकारे पण आश्रवाचे भेद संभवतात. पंचेंद्रिय जीव समास में संयोग केवली भगवान के आश्रव के 7 प्रत्यय होते हैं. पंचेंद्रिय जीव समासात संयोग केवली जर आपण बघितलं तर संयोग केवलींना आता योगाचे 7 प्रत्यय त्या ठिकाणी असतात. आता त्यांना मिथ्यात्व नाही, अविरती नाही, कषाय नाही, पण योग मात्र 7 तऱ्हेचा आहे जो आपण आत्ता मागे बघितलेला आहे. आणि अयोग केवली भगवंतांना आश्रवाचा एकही प्रत्यय असत नाही. ते आश्रव त्यांच्या जीवनात 0 तऱ्हेचा असणार आहे. पुढचं प्रकरण, किस किस जीव समास में कौन कौन सी जातियां होती है. जीव समासांमध्ये जाती किती कशा लावायच्या. आता तर जाती लावत असताना जातीचं कोष्टक जर आपण बघितलं तर पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, नित्य निगोद आणि इतर निगोद यांच्या सूक्ष्म आणि बादर दोन्ही याच्यामध्ये 7-7 लाख जातीया असणार आहे. म्हणून 12 तऱ्हेच्या जीव समासांमध्ये प्रत्येकी 7 लाख जातीया आहे. नंतर सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक यामध्ये 10 लाख जाती आहे, दोनही वनस्पती कायिक जीवांमध्ये. म्हणून वनस्पती कायिकांच्या 10 लाख जाती. 3 इंद्रिय, चतुरेंद्रिय, द्विनिंद्रिय, 3 इंद्रिय आणि चतुरेंद्रिय यांच्या प्रत्येकी 2-2 लाख जाती. असंज्ञी पंचेंद्रियाच्या 4 लाख आणि संज्ञी पंचेंद्रियाच्या सगळे मिळून देव, नारकी, मनुष्य आणि तिर्यंच मिळून 26 लाख जाती होणार आहे. केवली भगवान के पंचेंद्रिय जीव समास होता है, उनके मनुष्य संबंधी 14 लाख जातियां होती है. पंचेंद्रिय तिर्यंच की जातियां संज्ञी असंज्ञी दोनों की होती है. यावर कुणाला काही शंका? इथे आपण आश्रवाचे प्रत्यय लावले, मग आपण ते असं म्हणतो की योगामुळे प्रकृती आणि प्रदेश बंध आणि कषायांमुळे स्थिती आणि अणुभाग बंद होतो. मग बाकीचे जे आहे अविरती, मिथ्यात्व, तर मग याचा म्हणजे काय, हे त्याच्यामुळे कोणत्या प्रकारचा बंध होईल, रोल काय त्याचा? याच्याही मुळे अविरती म्हणजे शेवटी काय आहे, कषायच आहे. अविरती कशाच्या याच्यात आहे, कषायांच्या याच्यातच आहे. आणि म्हणून त्यांनी पण स्थितीबंध आणि अणुभाग बंध होणारच आहे. म्हणून स्थितीबंध कषाय जोपर्यंत आहे तोपर्यंत स्थितीबंध आणि अणुभाग बंध आहे. नुसता योग आहे तर नुसत्या योगाने प्रकृती बंध आणि प्रदेश बंद होईल, जो 13व्या आणि 14व्या गुणस्थानात किंवा जिथे कषाय संपले 11 पासून आपण लावला फक्त योगाने होणारा आश्रव आणि बंध. आणि त्या ठिकाणी म्हटलं की इथे प्रकृती बंध आणि प्रदेश बंध आहे. 10व्या गुणस्थानापर्यंत कषाय जोपर्यंत विद्यमान आहे तोपर्यंत स्थिती आणि अणुभाग बंध त्या त्या परिणामानुसार होणारच आहे. मिथ्यात्वानी सगळ्यात जास्त स्थिती बंध आहे. सगळ्यात जास्त स्थिती कोणत्या कर्माची आहे? मिथ्यात्व कर्माची आहे ना. आणि ही स्थिती कोण बांधतो? मिथ्यात्व कर्माची सगळ्यात जास्त स्थिती कोण बांधतो?
मिथ्यात्व कर्म. हॅलो, प्रश्न आलाय लक्षात? मिथ्यात्व कर्माची सगळ्यात जास्त स्थिती आणि अनुभागबंध जो करत असेल तो जीव आहे संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तक. एकेंद्रिय जीवाला फक्त एक सागर एवढी तो स्थिती बांधू शकतो एकेंद्रिय जीव. म्हणजे त्याची शक्ती कशी आहे त्यानुसार स्थितीबंध आणि अनुभाग बंध होणार आहे. म्हणजे एखाद्या जीवाची क्रोध करण्याची खूप तीव्र शक्ती आहे तर त्याला स्थितीबंध जास्त होणार आहे. आणि एखाद्या जीवाची मुळातच क्रोध करण्याची क्षमताच कमी आहे, त्याची ताकदच नाही आहे, त्या जीवाला स्थिती आणि अनुभाग बंध कमी होणार आहे. एकेंद्रिय जीवाची त्याच्या एक इंद्रियाच्या प्रमाणामध्येच स्थिती आणि अनुभाग बंध राहील. आणि अविरती म्हणजे तरी काय आहे? अविरती म्हणजे चारित्र्य मोहनीय. मोहनीय कर्म हे स्थिती आणि अनुभाग बंधाचं कार्य करतातच करतात. म्हणून आश्रवाच्या प्रत्ययात मिथ्यात्वानी जरी मिथ्यात्व गेलं तरीही अविरतीनी पण म्हणजे रागद्वेषानी चारित्र्य मोहाच्या परिणतीनी कषायानी स्थिती आणि अनुभाग बंध होतोच होतो. म्हणून आपण पाहिलं होतं की 10व्या गुणस्थानामध्ये देखील सूक्ष्म लोभ आहे, तिथे कषायाचा सूक्ष्म अंश आहे, पण तो कषायाचा सूक्ष्म अंश देखील अंतराय कर्म सोडून बाकीच्या 6 कर्मांचा कसा बंध करतोय? तिथे जघन्य बंध करतोय. म्हणजे बंध आहेच, स्थितीबंध आहेच. किती करतोय तो? ज्ञानावरणाची किती स्थिती बांधतो तिथे 10व्या गुणस्थानात? कषायामुळे म्हणजे लोभामुळे. दहाव्या गुणस्थानातील जीव किती स्थिती बंध करतो? ज्ञानावरण दर्शनावरण अंतर्मुहूर्त करतो. आणि वेदनीयाचा किती करतो? तो पण अंतर्मुहूर्त. तो अंतर्मुहूर्त नाही आहे. 20 कोडाकोडी नाही, तिथे तर आता जघन्य बंध. 20 कोडाकुडी तर ही उत्कृष्ट स्थिती झाली वेदनीय कर्माची. आणि 10व्या गुणस्थानामध्ये तो 12 मुहूर्तात मुहूर्त 12 मुहूर्ताचा बंध करतो वेदनीयाचा. आणि नाम आणि गोत्राचा 8 मुहूर्त. 8 मुहूर्त असा तो जघन्य बंध कुठे करतो? फक्त त्या 10व्या गुणस्थानामध्येच शेवटच्या समयातच करतो. म्हणजे तो तिथला सूक्ष्म लोभ देखील तेवढ्या स्थितीबंधाला जीवाला बांधतोच बांधतो. आणि जेव्हा आता सगळा कषाय संपला, नुसता योग आहे, मग आम्ही त्याला बंध म्हटलं का? त्याला म्हटलं इर्यापत आश्रव त्याचा सुरू झाला. प्रकृतीबंध आणि प्रदेशबंध दोनच तऱ्हेचा बंध आहे तिथे. आणि प्रकृतीबंध म्हणजे ज्ञानावरण रूपाने आता होणारच नाहीये. कोणत्या रूपाने होणार आहे तिथे आता प्रकृतीबंध आणि प्रदेशबंध? कोणत्या रूपाने होणार आहे? नाम गोत्र हे बांधतो का तिथे? बांधत नाही, म्हणजे आश्रव होऊ शकतो समजा त्याचा. आश्रव नाही होत. आश्रव फक्त आता वेदनीय कर्माचा आहे तिथे. इर्यापत आश्रवात कोणतं फक्त कर्म येऊ लागलं? वेदनीय कर्म. 7च वेदनीय कर्म येत आहे आणि निघत आहे, बस. आणि किती कर्म येऊ लागलं हे झालं त्याची प्रकृती झाली. 7 वेदनीयात गेलं ही झाली प्रकृती. आणि प्रदेश किती हे घेतलाय? प्रदेश बंदही घेतलाय. एक समय प्रबद्ध. एक समय प्रबद्ध एवढंच कर्म तिथे पण येत आहे. पण ते सगळंच्या सगळं वेदनीयामध्ये चाललेलं आहे. आणि दुसऱ्या समयात ते उदयात म्हणा किंवा निर्जरीत निघून चाललं. उदयही नाही लावायचा तिथे, पण तसा एका दृष्टीने लावायचा पण. कारण उदयात आहेच, जे कर्म येणार आहे ते उदयात आलं आणि निघालं. अशा तऱ्हेने त्याचा इर्यापथ आश्रव केवळ योगाने. आणि जोपर्यंत योगासोबत कषाय विद्यमान आहे तोपर्यंत 10व्यातला तो लोभ देखील 6 कर्मांची स्थिती बंध करतो. 9व्या गुणस्थानामध्ये मोहनीयाचा जघन्य स्थिती बंध होतो.
म्हणून या सगळ्यांचा रोल स्थितीबंधात आहे. मिथ्यात्वाचा आहेच. दर्शन मोहनीयाची प्रकृती आहे. अविरती आहे म्हणजे असंयम आहे. अविरती आहे म्हणजे काय आहे? असंयम आहे. आणि असंयम देखील बंधाला कारणीभूत आहे. आणि तिसरं कषाय आहे. कषाय देखील कशाला कारणीभूत आहे? बंधाला कारणीभूत आहे. क्लिअर? ऍक्च्युली मध्ये थोडं बंद पडलं होतं इकडे, त्यामुळे तुम्ही पहिले जे सांगितलं हो का? ते सगळं गेलं, पण ठीक आहे, आता लक्षात आलं माझ्या. थोडं नेट प्रॉब्लेम आहेच आज पहिल्यापासूनच आहे, पण म्हणून पण ठीक आहे, नंतर बघता येईल कधी येतं. म्हणजे या ठिकाणी मिथ्यात्वानी आणि कषायांनी आणि असंयम, अविरती याचा अर्थ असंयम, या तीननी स्थितीबंध आणि अणुभाग बंद होणारच आहे. आणि जेव्हा केवळ योग राहील, तेव्हा मग फक्त प्रकृती बंध आणि प्रदेश बंध. आणि प्रकृती बंध म्हणत असताना 8ही कर्म येत नाही, फक्त वेदनीय येत आहे आणि ते निघून पण चाललेलं आहे. बस. पुढचा प्रश्न घेऊ. किस जीव समास में कितने कुल होते हैं? आता जाती, पहिल्यांदा आपण जाती पाहिल्या आणि आता कुल पाहायचे. की जी नोकर्म वर्गणा येऊ लागलेली आहे जीवाजवळ म्हणजे कोणताही जीव असेल तो, 14 जीव समासातला किंवा 19 जीव समासातला कोणताही जीव ज्यावेळेला असेल, तर त्याच्या शरीरासाठी आवश्यक असलेली नोकर्म वर्गणा देखील, जरी आहार वर्गणा आहे, एक सामान्य संज्ञा दिली की आहार वर्गणेपासून सगळे मनुष्य आणि तिर्यंचे यांच्या शरीराची रचना होते, हे बरोबर आहे, सामान्य कथनात ठीक आहे. पण जे आता घोड्याच्या शरीराला लागणारी आहार वर्गणा आहे, त्याच्यामुळे गायीच्या शरीर बनू शकत नाही. ते बनेल तर घोड्याचं बनेल. नंतर मनुष्यांमध्ये देखील आम्ही त्या आकृतीवरून बऱ्याच वेळेला हा दाक्षिणात्य आहे की उत्तर भारतात आहे, चीनी आहे की जपानी आहे की अमेरिकन आहे, हे सगळं आम्ही बऱ्याच वेळेला आमच्या ते लक्षात येतं. याचं कारण त्या जीवराशीसाठी, मनुष्य राशीसाठी जी वर्गणा लागलेली आहे ती सामान्य अपेक्षेने आहार वर्गणाच आहे. पण आहार वर्गणा असताना सुद्धा त्याच्या स्पर्श रस गंध वर्णामध्ये फरक पडलेला आहे. तिथली जी वर्ण असेल, वर्ण व्यवस्था, त्यानुसार तिथली ती वर्गणा ओढल्या जाते. आणि या दृष्टीतून हे जे कुल सांगितलेले आहे, या नो कर्म वर्गणेच्या फरकाने सांगितले आहे. खूप व्हेरिएशन आहे याच्यामध्ये. जर आम्ही आहार वर्गणेपासून किती शरीर बनतात? आहार वर्गणेपासून शरीर किती बनतात? 3. औदारिक, वैक्रियक आणि आहारक. आता आहार वर्गणेसाठून वैक्रियक शरीर बनते आहे ना. आहार वर्गणेतूनच वैक्रियक शरीर बनते आणि आहार वर्गणेतूनच औदारिक शरीर बनते. मग आता औदारिक शरीरांमध्ये देखील भेद प्रभेद आहे आणि वैक्रियक शरीर जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये देखील नाना विधता आम्हाला दिसते है ना. जसं आम्ही म्हटलं की सौधर्म स्वर्गामधल्या देवांचं जसं शरीर आहे, त्यांची उंची जास्त आहे आणि वरवर गेल्यानंतर सर्वार्थ सिद्धीमधल्या विमानातल्या देवांची उंची 1 हात प्रमाण आहे. म्हणजे काय झालं, यांच्याही शरीरामध्ये खूप वेगवेगळेपणा आहे. त्यांच्या लावण्यामध्ये फरक आहे, त्यांच्या कांतीमध्ये फरक आहे, त्यांच्या सगळ्या गोष्टींमध्ये फरक आहे. आणि या दृष्टीने जरी ती वैक्रियक वर्गणा असली, म्हणजे आहार वर्गणा असली आणि वैक्रियक शरीर बनत असलं, तरी या वैक्रियक शरीराच्या माध्यमातून नाना विधता त्या ठिकाणी दिसते आणि या नाना विधतेच्या आधारेच कुलच सांगितल्या गेलेले आहे. भवनवासी म्हटले तर त्यांचे वेगळेच. व्यंतर, ज्योतिष्य देवांमध्ये देखील अनेक तऱ्हेचे ज्योतिष्य देव आहे आणि ज्योतिष्य देव तर असंख्यात आहेत. तर हे सगळे त्यांचे वेगवेगळे असे नोकर्म किंवा कुल म्हटल्या जाणार आहे. अशा तऱ्हेने आता जीव समासामध्ये किती कुल आहे बा, हा प्रश्न आला. तर जीव समासामध्ये कुल
पहिल्यांदा परत इथे किती काढले? 3 काढले. कोणते काढले? 3. तेज, काईक, सूक्ष्म आणि बादर. 3 कोणते काढले? 2च काढले. तेज, काईक, सूक्ष्म आणि बादर. यांचे किती कुल सांगितले? 3 3 लाख लाख करोड. करोड. 3 लाख करोड. इन जीवों के 3-3 लाख करोड कुल होते हैं. नंतर 5 जीव काढले. जलकायिक, सूक्ष्म बादर, वायुकायिक, सूक्ष्म बादर आणि द्विनिंद्रिय. यांचे 7 करोड कुल. प्रत्येकामध्ये 7 करोड आहे. नंतर वनस्पती कायिक संबंधी काढले. वनस्पती कायिकाचे भेद: सप्रतिष्ठित प्रत्येक, नाही, पहिल्यांदा तर नित्य निगोद आणि इतर निगोद. साधारण प्रत्येक, नित्य निगोद आणि इतर निगोद. त्याचे परत 2 भेद: सूक्ष्म बादर, सूक्ष्म बादर आणि सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक. असे वनस्पती कायिकाचे 6 भेद आहे. ठीक आहे. पहिल्यांदा 2 भेद केले वनस्पतीचे, नित्य निगोद साधारण आणि साधारण. नंतर नाही, साधारण आणि प्रत्येक. पहिल्यांदा 2 साधारण आणि प्रत्येक. साधारणचे परत 2, नित्य निगोद आणि इतर निगोद. आणि नित्य निगोदाचे परत सूक्ष्म बादर आणि इतर निगोदाचे सूक्ष्म बादर. आणि प्रत्येकचे सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक असे 6 भेद केले. आणि या 6 वनस्पती कायिक संबंधी 28 लाख करोड प्रत्येकामध्ये सांगितले. तशी जाती अपेक्षेने सांगितले तर वनस्पती कायिकाची जाती सांगितली होती 10 लाख आणि कुल मात्र सांगितले 28 लाख करोड कुल. नंतर 3 इंद्रिय संबंधी 8 लाख करोड. नंतर चतुरेंद्रिय, असंज्ञी आणि संज्ञी, स्थलचर, पंचेंद्रिय यांचे 9 करोड. छाती के बल पर चलने वाले पंचेंद्रियों का यहाँ ग्रहण करना चाहिए. नंतर संज्ञी आणि असंज्ञी पंचेंद्रिय कोणते आता इथे घेतले? स्थलचर आणि चौपाई तिर्यंच. यांचे 10 लाख करोड आणि दोन्हींचे 10-10 लाख करोड कुल. संज्ञी असंज्ञी पंचेंद्रियाचे 12 लाख करोड नभचर जीवों के. आणि परत संज्ञी असंज्ञी पंचेंद्रिय 12.5 लाख करोड जलचर जीवांचे. आणि संज्ञी पंचेंद्रियाचे 108 लाख करोड 3 गती आणि संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंच. यांचे हे सगळे अशा प्रकारचे कुल सांगितलेले आहे. एकूण पंचेंद्रिय जीव समास में मनुष्य संबंधी 14 लाख करोड कुल होते हैं. आता विशेष प्रश्नोत्तर. आता विशेष प्रश्नोत्तरासाठी कदाचित चार्ट पाहायला गरजेचं वाटेल. गर्भ जीवों के 24 जीव समास होते हैं. 16 तिर्यंच संबंधी आणि 8 मनुष्यों के. कोणते होतात 16 तिर्यंच्या संबंधीचे? हॅलो, 16 तिर्यंच्या संबंधीचे जीव समास कोणते आहे? स्थलचर, स्थलचर, नभचर, जलचर. पहिले तर कर्मभूमी आणि भोगभूमीचं येईल. कर्मभूमीच्या ह्याच्यात मग जलचर, स्थलचर, नभचर. त्या ह्याच्यात मग परत संज्ञी, असंज्ञी. ते 16च बरोबर. विचारले. 16 विचारलंय नाही. अच्छा. 24 जीव समास 16 तिर्यंच्या संबंधी. 16 विचारलेलं आहे ना. आणि 8 मनुष्यांचे असं सांगितलं. 16 तिर्यंच्या संबंधी म्हणजे 14 आपल्या 24 मध्येच लावावे लागतील.
आणि मनुष्यांचे तर 8. 12 कर्मभूमीचे आणि 4 भोगभूमीचे. आपण बघितलं तर गर्भज, पंचेंद्रिय, तिर्य, हो, विचके, 12 जीव समास कर्मभूमीचे, आणि 12 24 कर्मभूमीचे आणि 4 भोगभूमीचे. आणि 4 भोगभूमीचे. भोगभूमीचे. हा, असे 16 लावले हा. गर्भज जीवांचे. बरोबर. 12 कर्मभूमीचे लावले, जलचर, स्थलचर, नभचर, संज्ञी, असंज्ञी, पर्याप्त आणि निवृत्त पर्याप्त. गर्भज असल्यामुळे 2च भेद. आणि भोगभूमीमध्ये देखील त्या ठिकाणी जलचर काटून किती 4 लावले. नभचर आणि 12 स्थलचर 4 झाले 16. फक्त. हा आणि त्याचे हो. पर्याप्तक निवृत्त पर्याप्तक. हा. आणि 8 मनुष्यांचे लावले. आर्यखंड, मनुष्यांमध्ये परत आता आर्यखंड म्हणजे कर्मभूमी कर्मभूमी मनुष्य आणि भोगभूमी आर्यखंड, मनुष्य. मेच्छीखंड, भोगभूमी, कुभोगभूमी. आणि त्यांची निवृत्त 8च लावले ना. पर्याप्तक आणि हो ना, 6 आणि पर्याप्तक 2. आणि निवृत्त पर्याप्तक. नाही, कर्मभूमीमध्ये 6 आणि कर्मभूमीमध्ये पर्याप्तक नाही, आर्यखंडातले हा, आणि त्यांचे 4. आर्यखंडातले लावलेत. हा, आर्यखंडातले 4 आणि म्लेंछ खंडामधले 2, 6. आणि भोगभूमीमधले हा 4. असे मिळून 8 झाले. कबूतर के कितने जीव समास होते हैं? चौथी पंचेंद्रिय एकच. 12 चौथी जीव समास पंचेंद्रिय होते हैं. काही चौथी कबूतर संज्ञी असतात, सांगितलं होतं ना जिथे तुम्ही मागे एकदा. काही काय कबूतर संज्ञी असतात असं सांगितलं होतं तुम्ही असंज्ञी आहे मागे आणि एकदा. काही संज्ञी पण आहे. हो, हं. दोन्ही पण आहे त्याच्यामध्ये. आता यांनी 12 जीव समास होते हे म्हटलं ना. 12 कसे होते? हो ना, 2च पाहिजे ना. संज्ञी आणि असंज्ञी लावावं लागते. गर्भज 4, Correction आहे का? समूर्छन 6 असे दिले इथं. गर्भजचे 4 आणि समूर्छनचे 6 दिले. आणि मग गर्भज सैनीचे पर्याप्तक आणि निवृत्त अपर्याप्तक 2 असे 12चं गणित दाखवलंय यांनी याच्यात. कर्मभूमि तिर्यंच 2 प्रकार के होते हैं, संज्ञी आणि असंज्ञी. ये दोनों भी 2 प्रकार के होते हैं. गर्भज 4 आणि समूर्छन 6 असे 10. आणि गर्भज, संज्ञी आणि पर्याप्त, निवृत्त पर्याप्तक असे 2. हे तर पाहावं लागेल, थोडंसं मलाही पाहावं लागेल. हा प्रश्न आपण उद्याला बघू. हा कबूतराचा. गर्भज जीवों की कितनी जातियां होती है? गर्भज जीवांची आता आपण लावले ना, गर्भज जीवांच्या जाती. गर्भज मध्ये कोणाला संज्ञी, असंज्ञी, मनुष्य आणि तिर्यंच म्हणजे पण येईल. मनुष्य आणि तिर्यंच म्हणजे संज्ञी, असंज्ञी, तिर्यंच आणि मनुष्य. म्हणजे 14 लाख मनुष्यांच्या 4 आणि 4 4 नाही 2 2 आहे का? 14 2 16 2 18. हो. गर्भज जीवों के 18 लाख जाती है, 4 लाख पंचेंद्रिय तिर्यंच आणि 14 लाख मनुष्य संबंधी. ठीक है. समूर्छन जीवों की कितनी जातियां होती है? समूर्छन जीवों की 76 लाख जातियां है. कोणत्या? एकेंद्रिय संबंधी 51 लाख, विकलेंद्रियाच्या 6, पंचेंद्रिय तिर्यंच्या 4 आणि मनुष्यांच्या 14 लाख जाती. समूर्छन जीवों के कितने कुल होते हैं? समूर्छन जीव कोण कोण आहे? किती गतीमधले जीव समूर्छन असू शकतात? तिर्यंच आणि मनुष्य. हा, तिर्यंच्या गतीतील जे गर्भज सोडून बाकीचे सगळे समूर्छन. गर्भज नाही, हो गर्भज सोडून बाकीचे सगळे समूर्छन आहे. कारण अंडज गर्भजाचाच भेद आहे. त्याच्यामुळे बाकी सगळे गर्भज सोडल्यानंतर बाकीचे सगळे जीव समूर्छन आहे तिर्यंच्या गतीमध्ये. आणि मनुष्यांमध्ये मनुष्यामध्ये पण आहेत समूर्छन. मनुष्यामध्ये आहेत ना समूर्छन. हा, मनुष्यांमध्ये पण समूर्छन जीव आहे. अपवाद कुठे कुठे आहे समूर्छन जीवांचा?
मनुष्य गतीमध्ये, भोगभूमीमध्ये नाहीये, भूमीत नाहीये, भूमीमध्ये नाही, भूमीत नाही आणि म्लेंछच्या आणि खंडात नाहीये, म्लेंछच्या म्लेंछच्या खंडात. खंडामध्ये नाही, आर्यखंडात आहे. हो. तर असे समूर्छन जीवांचे किती करोड कुल आहे? ते 148 लाख करोड कुल आहे. एकेंद्रिय जीवांचे 67 लाख, विकलत्रयांचे सगळे मिळून 24, पंचेंद्रिय तिर्यंचांचे 43.5 लाख आणि मनुष्यांचे 14 लाख करोड. म्हणजे जितके मनुष्यांचे साधारण कुल आहे तेवढेच कुल परत त्यांचे समूर्छन जीवांचे पण सांगितलेले आहे. गर्भज जीवों के कितने कुल होते हैं? गर्भज जीवांचे 57 लाख करोड कुल आहे. पंचेंद्रिय तिर्यंचांचे 43.5 आणि मनुष्यांचे 14 लाख. म्हणजे जे समूर्छन मनुष्यांचे आहेत तेच या ठिकाणी गर्भज मनुष्यांचे पण घेतलेले आहे. आणि पंचेंद्रिय संबंधी जो वरचा आकडा आहे तोच आकडा इथे पण आहे. पंचेंद्रिय तिर्यंचांचा 43.5 लाख करोड. म्हणजे वेगवेगळे काढले नाहीये की एवढेच याच्यात राहतील आणि एवढेच गर्भजात राहतील असा वेगळेपणा न दाखवता एका बॅनर खालीच हे दोन्ही आकडे आलेले आहे. आता मछली के कितने जीव समास होते हैं? गर्भजांचे 4. परत हा प्रश्न असाच आहे. पर्याप्तक, संज्ञी असंज्ञी, निवृत्त पर्याप्तक, संज्ञी असंज्ञी. म्हणजे गर्भज जर मछली पाहिली तर तिचे 4 भेद होतील. एक तर म्हणजे पहिले संज्ञी असंज्ञी करायचे, मग संज्ञी असंज्ञी केल्यानंतर त्यांचे पर्याप्तक, गर्भज असेल तर पर्याप्तक राहील आणि निवृत्त अपर्याप्तक राहील. आणि समूर्छन जन्मच नाही का? नाही, यांचे गर्भजाचे 4 भेद घेतले. पर्याप्तक आणि निवृत्त अपर्याप्तक असे मिळून संज्ञी असंज्ञीचे भेद करून 4 घेतले. म्हणजे संज्ञीचे 2 आणि असंज्ञीचे 2 असे मिळून गर्भजांचे 4 भेद आणि समूर्छनांचे 6 भेद. 3 गुणलं त्याला तर 6 झाले. पर्याप्तक, संज्ञी असंज्ञी आणि संज्ञी असंज्ञी आणि लब्ध पर्याप्तक असे मिळून एकूण 10 जीव समास मछलीचे आहे. भोग भूमि मध्ये जलचर जीव नहीं होते, इसी प्रकार सभी जलचर जीवों को जानना चाहिए. तो उद्याला प्रश्नपत्रिका उद्याला पाहू आणि तो राहिलेला आपला प्रश्न उद्याच्या याच्यामध्ये घेऊ आपण. यावर कुणाला काही प्रश्न? जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.